नमस्कार. आज मी दाखवणार आहे की कमळ कंद जे असतात ते मोठ्या टाकीमध्ये कसे लावायचे. मोठी टाकी म्हणजे ही किती मोठी टाकी आहे, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत, त्याच्यामध्ये माती किती भरलेली आहे आणि कमळकंद लावायचे कसे त्याच्यामध्ये आणि कोणत्या जातीचे कमळ त्याच्यामध्ये लावू शकतो. ही जी टाकी आहे ह्याचे डायमेन्शन्स तुम्हाला मी सांगणार आहे. ही आडवी जी बाजू आहे ही साधारणपणे 3 फूट, ही आडवी बाजू साधारणपणे 2.5 ते 3 फूट लांब आहे आणि ही जी उभी बाजू आहे जी लांबी आहे ही साधारणपणे 6.5 ते 7 फूट लांब आहे. ह्याच्यामध्ये माती जी घातलेली आहे, आता ह्याच्यामध्ये हे जे पार्टिशन केलेलं आहे हे 2 वेगवेगळ्या जातीची कमळं लावण्यासाठी केलेलं आहे, पण मी तशी लावणार नाही. मी एकाच जातीची 2 वेगवेगळे म्हणजे त्यांची 2 वेगवेगळ्या रिंग्स तयार होतील आणि एकमेकाला ते जास्त कॉम्पिटिशन तयार करणार नाहीत. तर पण असे पार्टिशन केल्यानंतर आपण 2 वेगवेगळ्या जातीची कमळं त्याच्यामध्ये लावू शकतो. आता ही टाकीची जी खोली आहे ही मी दाखव. याची जी माती आहे ती ही एवढी आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 फूट. म्हणजे ही टाकी साधारणपणे 4.5 फूट खोल टाकी आहे. तर आता आपण कमळं लावूया. चिखल आधी करण्याची गरज नाही, कारण चिखल केलं की फार जास्त आपल्याला ते हँडल करायला फार अवघड जातं. तर त्याच्यामुळे चिखल करण्याची गरज नाही. आपण ती चिखल न करताच ते लावणार आहोत. त्याचं लगेच त्याला पाणी घालून घ्यायचं. कंद लावताना हे एका साईडला लावायचा असतो. त्याची जी मुळं आलेली जी जागा आहे ही सगळी आतमध्ये घालायची. ह्याला जी आहेत ही अशी मुळं आलेली आहेत, पांढरी गुलाबी अशी. आणि हा जो कंद आहे हा लक्ष्मी कमळ म्हणजे आपलं नेटिव्ह कमळ आहे त्याचा आहे. जो ग्रोईंग टिप्स असतात ते वरती ठेवायचे असतात आणि पानं वरती ठेवायची. ही ग्रोईंग टिप वरती आहे, याला 2 ग्रोईंग टिप्स होत्या. हे कमळाची जी जात आहे ही नेटिव्ह लक्ष्मी कमळ आहे, म्हणजे सिंगल पेटल आणि खूप मोठं फूल येतं. आणि ह्याला फार म्हणजे जास्त सारखी फुलं येत नाहीत. वर्षातनं 2दा फुलं येतात किंवा जास्तीत जास्त 3 वेळेला. तर अशा जातीचं हे कमळ आहे. आणि कमळमध्ये पाणी ज्यावेळेला आपण सोडत असतो त्यावेळेला ते डायरेक्ट असं जमिनीवर सोडायचं नाही, तर खूप प्रचंड प्रमाणात पाणी माती उधळते आणि माती उधळली की त्याला मग परत सूर्यप्रकाश वगैरे मिळण्याचा त्रास होतो. आणि कमळाला ज्यावेळेला पाणी आपण भरतो त्यावेळेला त्याची जी पानं असतात त्याला ताण बसला पाहिजे एवढं पाणी भरायचं. खूप जास्त त्याला वरती जावं असं वाटलं पाहिजे सूर्यप्रकाशासाठी. कमळ आणि कुमुद हे दोन्हीही वनस्पती ज्या आहेत ह्या पाण्यातल्या म्हणजे वॉटर प्लांट्स आहेत आणि त्यांना पाणी असणं आणि चिखल असणं हे अगदी मस्ट आहे. तर त्याच्यामुळे हे वॉटर प्लांट्स ह्या वेळेला म्हणजे त्याला थंडी बिलकुल चालत नाही. थंडीमध्ये ती कमळं सगळी डॉर्मंट होतात आणि अगदी कितीही आपल्याला असं वाटलं की खूप कमळं वर्षभर फुलणारी पाहिजेत तरी ती वर्षभर फुलणारी कोणतीच कमळं नसतात. सर्व कमळं जी असतात ती साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास डॉर्मंट होतात, डिपेंडिंग की किती इथे हे आहे, किती थंडी आहे. ही जी खराब झालेली माती होती ती काढून टाकली. ही माती कमळाला आवडत नाही, पण ही त्याचा भोपळांना समहाऊ त्यांना आवडलेली आहे. तर आता ही कमळांचं जे आहे ह्याला कमळाला कधी असं ड्राय ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं नाही, कोरड्या मातीमध्ये सोडून द्यायचं नाही. त्यांना जेव्हा आपण लावतो त्यावेळेला निदान चिखल तरी त्याचा पाहिजे, नाही तर मग त्याला पाण्यामध्ये आपण फ्लोट करू शकतो. हे जे जातीचं कमळ आहे किंवा कोणतीही मोठी कमळं आपण जसं ह्या मोठ्या टाकीमध्ये लावली तसं आपण मोठ्या तलावांमध्ये पण लावू शकतो. आणि तलावांमध्ये सुद्धा लावताना ती अशाच पद्धतीने आपण लावू शकतो. फक्त तलावाच्या एकदम मध्यभागी जिथे खूप जास्त पाणी असेल अशा ठिकाणी आपण लावू शकत नाही. त्यांना साईडला त्याची जी बाजू असते तलावाची कडेने आपण लावू शकतो. तलाव जर का हल्ली बऱ्याच वेळेला पॉन्ड प्लास्टिक घातलेले म्हणजे शेततळी असतात आणि पॉन्ड प्लास्टिक घातलेली जे तलाव असतात त्यांच्यामध्ये कमळं राहू शकत नाहीत. जर का त्यांच्यामध्ये कमळं लावायची असतील तर त्याला निदान तेवढे माती लागते. चिखल आणि मातीशिवाय कमळं येऊ शकत नाहीत, त्यांना जगता येत नाही. त्यांना त्यांचे ट्यूबर्स जे असतात ते लगेच त्यांना त्याचं नेटवर्क तयार करायचं असतं, त्याचं जाळं तयार करायचं असतं आणि त्यांना अँकर करण्यासाठी माती लागते. पाणी असलं की तिथे डास होण्याची शक्यता एकदम 100% असते. तर त्याच्यामुळे कमळं ज्यावेळेला आपण घालू आणि ज्यावेळेला आपण हे कमळं एकदा एस्टॅब्लिश झाले म्हणजे एक 7 ते 8 दिवस किंवा 1 आठवडा त्याच्यामध्ये ती एकदा त्यांची रूट सिस्टीम आणि चिखलामध्ये गेलेली असली व्यवस्थित की नंतर त्याच्यामध्ये आपण गप्पी मासे आपण सोडणं हे अगदी सगळ्यात मस्ट आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कमळांमध्ये ज्यावेळेला आपण गप्पी मासे सोडतो त्यावेळेला ते गटर गप्पी नावाचे गप्पी मिळतात की जे फार जास्त काही छान रंगाचे वगैरे नसतात. ते आपण सहज अगदी सोडता येतात आणि ते अशा पद्धतीने आपण ते सहज सोडू शकतो.
ज्यावेळेला आपण तलावांमध्ये कमळं लावतो त्यावेळेला जर मोठे मासे असतील तलावांमध्ये, रोहू, कटला किंवा तिलापिया, मग त्यावेळेला बाकी त्याची पद्धत वेगळी असते, ती एकदा परत नंतर कधी ते दाखवणार आहे. तर तलावांमधले जे मोठे मासे असतात ते नवीन आलेली कमळांची शूट्स असतात, मुळं असतात, ती खाऊन टाकतात. तर त्याच्यामुळे तलावांमध्ये लावण्याची जी पद्धत आहे, ज्यांच्यामध्ये ऑलरेडी मासे आहेत, ती पद्धत वेगळी आहे. ती कमळांची सिस्टीम एस्टॅब्लिश होईल म्हणजे 1-7-8 दिवसांनी आपण त्याच्यामध्ये लगेच मासे सोडून देणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये जे डासांच्या आळ्या होतात ते मासे खाऊन टाकतात. तर आपण आता अशा पद्धतीने हे इथे कमळ लावलेलं आहे. कमळांची पानं वर येईपर्यंत आपण ते पाणी त्याच्यामध्ये सोडणार आहोत. पार्टिशन फार काही सिमेंटचं असण्याची गरज नसते, सिमेंट कॉन्क्रिटिंग केलेले असण्याची गरज नसते. साधं आपलं एक वीट लावलेली आहे की जेणेकरून तिथून त्या कमळाच्या मुळांना एकत्र जाता येऊ नये.